बॅट्समन बॅट्समन लास्ट कॉल आहे, लवकरात लवकर मध्ये जायचंय. अविनाश शेरे आणि जीवन चव्हाण डावाची सुरुवात करतील फलंदाजीच्या. गोलंदाजीची सुरुवात करतील समाधान. पंच तयार, स्कोरर तयार, लेट्स प्ले. ओव्हर पिच चेंडू आणि उंच टोलवलेला एक संधी आणि पहिला गडी बाद होतोय. अविनाश शेरे बाद झालेले 0 धावांवर पहिला बळी. आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळते आणि समाधान ऑन अ हॅट्रिक. हा चेंडू असेल हॅट्रिक बॉल. तर या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आपल्याला या सामन्यात बघायला मिळते का? आणि जितेंद्र चव्हाण हॅट्रिक बॉल साठी विशिष्ट क्षेत्ररक्षण लावताना हॅट्रिक बॉल वाईड चेंडू. हॅट्रिक बॉल कंटिन्यू असेल.
पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल. पुन्हा एकदा वाईड. हॅट्रिक बॉल पुन्हा कंटिन्यू असेल तर समाधान या स्पर्धेतल्या पहिल्या हॅट्रिकच्या जवळ. बघूया तो या स्पर्धेतला पहिला गोलंदाज ठरतो का हॅट्रिक घेणारा. बळींची हॅट्रिक जरी गोलंदाजाने घेतली नसली तरी वाईडची हॅट्रिक त्याने घेतलेली आहे. उत्कृष्ट चेंडू. पुन्हा एकदा वाईड आणि हा चौथा वाईड असेल. आणि या ठिकाणी ड्राईव्ह आणि हॅट्रिक मिस झालेली आहे. परंतु या हॅट्रिक घेण्याच्या नादात गोलंदाजाने 4 वाईड चेंडू टाकलेले, 4 अतिरिक्त धावा दिलेल्या आहे समोरच्या संघाला आणि त्या संघाची धावसंख्या 4 झालेली आहे. बॅटने अजूनपर्यंत एकही धाव आलेली नाहीये. आखू टप्प्याचा चेंडू हवेत आणि गडी बाद होतोय. ओव्हर हॅट्रिक घेण्यात यश मिळवलेलं आहे समाधानने. रोहित याने झेल घेतलेला आहे आणि 4 धावांवर तिसरा गडी बाद झालेला आहे. चेक केलेलं आहे, फलंदाज बाद आहे. आपण बघू शकतो मोठ्या स्क्रीनवर कशा पद्धतीने झेल घेतलेला आहे. क्लीन झेल आहे. जवळपास 1 ते 1.5 फूट क्षेत्ररक्षक मैदानाच्या आत होता. चेंडू 4 धावा 3 गडी बाद. प्रकाश चव्हाण नवीन फलंदाज. षटकातला 5वा चेंडू समाधान यांचा. चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने धावबादची संधी परंतु पिकअप आणि थ्रो चुकलेला आहे. चेंडूला अडवू शकलेले नाहीये क्षेत्ररक्षक. या षटकातला शेवटचा चेंडू असेल समाधान यांचा. बॅटने आलेली पहिली धाव. प्रकाश आपलं खातं उघडताना. चांगला चेंडू मिड ऑफच्या दिशेने गेलेला आहे. डॉट बॉलने षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा 3 गडी बाद. तर लाखागौरच्या फलंदाजांकरता एक बक्षीस आहे. PSI मदन सिंग चौहान यांच्या होर्डिंगला जर लाखागौर संघाचा कुठलाही फलंदाज षटकारासाठी जर चेंडू हिट करतो
तर त्यांच्या सौभाग्यवती सौ सुमन चव्हाण लिहेदिगर ग्रामपंचायत सदस्या यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. किसन गोलंदाजीला आलेले आहेत. चौकार प्रकाशच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार. डीजे राईट आर्म राऊंड द विकेट. आखू टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन कडे टोलवलेला आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते 10 धावा. तर या स्पर्धेत 8 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे. वसंतराव नाईक टायगर्स या संघाचे संघ मालक आहेत भारमल नाईक आणि बाळू धाडीसर. लाख गोर सनरायझर्स लाखा गोर सनरायझर्स या संघाचे संघ मालक आहेत मदनसिंग चव्हाण, ज्यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांच्या होर्डिंगला जर लाखा गोर संघाचा फलंदाज षटकारासाठी जर हिट करेल तर लक्ष्मण बापू यंगस्टर, निलेश चव्हाण, भीमा नाईक सुपरस्टार, डॉक्टर तुषार राठोड चाळीसगाव, गोरा बादल रायडर्स, किरण जाधव, SP ट्रान्सपोर्टचे संचालक. आणि हा चौथा गडीबाद होतोय. समाधान यांनी झेल घेतलेला आहे. हेलिकॉप्टर शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ शॉट मिड विकेटला उभे असलेल्या समाधानच्या हातात गेलेला आहे. आपण बघू शकतो उत्कृष्ट असा झेल. यानंतर श्री संत सेवालाल महाराज प्रतिष्ठान या संघाचे संघ मालक आहेत शैलेश पवार. रामराव महाराज किंग्स या संघाचे संघ मालक आहेत भाऊल चव्हाण. डे नाईट साखळी सामन्यांचं आयोजन. प्रत्येक संघाला 3 सामने खेळण्याची संधी. सकाळच्या सत्रात 2 तर संध्याकाळच्या सत्रात 4 सामने. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक गजानन इस्टेट ब्रोकर्स रमेश जगराम चव्हाण. सहप्रायोजक कैलासवासी रेखाजी नाईक. बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था. अध्यक्ष परशुराम रेखाजी पवार अर्थात बाबूजी. ट्रॉफीचे प्रायोजक आहेत रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशन ग्रुप रावेर. टॉस का बॉस अनुसया डायग्नोस्टिक सेंटर अँड डेंटल क्लिनिक डॉक्टर विजय नाईक, डॉक्टर स्वाती नाईक. या व्यतिरिक्त अजून काही आमचे प्रायोजक आहेत. त्यात आकाश राठोड, कार्तिक रोड लाईन्स जळगाव, श्री साई सेवा क्लिनिक, माधव कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड कॉन्ट्रॅक्टर, माधव राठोड आणि अशोक राठोड. मॅक्स क्रिटिकल केअर सेंटर डॉक्टर चरण सिंग चव्हाण. या स्पर्धेसाठी जी आयोजन समिती अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यात काशीनाथ चव्हाण, सुनील नाईक, बादल नाईक आणि नितीन जाधव हे लोक परिश्रम घेत आहेत. तर सर्व मान्यवरांचं, सर्व प्रायोजकांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी जे दातृत्व दाखवलेलं आहे त्या दातृत्वामुळेच ही स्पर्धा आपण इतक्या भव्य आणि दिव्य प्रकारे साजरी करत आहोत. तर सर्व ज्ञात अज्ञात आमच्या सहकाऱ्यांना आम्ही आभार व्यक्त करतो.
करिए कुछ करिए, बस बस बड़ा बोले अब कुछ करिए। ओ कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए। हाय कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए। चक दे भजन तेरी दिया, चक दे। चोवीस धावा 4 गडी बाद. आखू टप्प्याचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चौकार. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं। भाई लोग चलो आज करेंगे पार्टी। जितेंद्र नाईक, जळगाव क्रिकेट लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा हा खेळाडू आता गोलंदाजीमध्ये आपलं नशीब आजमावतोय. षटक संपत आहे जितेंद्र नाईकचं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा 4 गडी बाद. जळगावातील एका भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेत जितेंद्र नाईक याने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं होतं आणि अंतिम सामन्यात सेमीफायनलला अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं होतं आणि एक हाती सामना आपल्या संघाला जिंकून दिलेला होता. आणि त्याच्या प्रदर्शनाच्या बळावर त्याच्या संघाने अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावलेलं होतं. कोझिक कॉटेज स्ट्रायकर या संघाचा तो खेळाडू होता. इम्प्रोव्हायझेशन, या चेंडूला रिव्हर्स स्वीप खेळलेलं आहे ते फलंदाज राहुल पवार यांनी आणि चौकार वसूल केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे, माफ करा, षटकार वसूल केलेला आहे. धावसंख्या 34. पुढचा चेंडू राहुल पवार यांचा. पुन्हा एकदा राहुल पवार यांचा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि आता अनिल पवार यांनी टाकलेला उत्कृष्ट असा चेंडू. एक धाव वसूल केलेली फलंदाजाने.
धावसंख्या 35 धावा, 4 गडी बाद. चौथं षटक सुरू आहे. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. या षटकातला 5वा चेंडू. आता मात्र उत्कृष्ट फटका. चौकार. फाईन लेग से माराच्या पार. एकोणचाळीस धावा. थर्डमॅनच्या दिशेने हा चेंडू जातोय. चौकार. बॅटची एज घेऊन हा चौकार मिळालेला आहे. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा, 4 गडी बाद आणि ड्रिंक्स इंटरव्हेल. तोपर्यंत आपण ऐकूया DJ धांडे यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. पागडी पौरामा बगल बेटी उमरियामा. भाया तारी पागडी पौरामा बगल बेटी उमरियामा. बापू तारी पगडी पौरामा बगल बेटी उदी माया. बापू तारी पगडी पौरामा बगल बेटी उदी माया. लिंदोरे अवतार गोरू मा भीमा नाही केरे घरे मा. लिंदोरे अवतार गोरू मा भीमा नाही केरे घरे मा. विठोरे भगत सेवा भया साती देवी रोवन माया. विठोरे भगत सेवा भया साती देवी रोवन माया. भाया तारी पागडी पौरामा बगल बेटी उमरियामा. भाया तारी पागडी पौरामा बगल बेटी उमरियामा. बापू तारा पगडी पौरामा बगल बेटी उदी माया. बापू तारा पगडी पौरामा बगल बेटी उदी माया. गोरवट्ट राज उलाव के गो दिल्ली मा झंडा झुलाव के गो. गोरवट्ट राज उलाव के गो दिल्ली मा झंडा झुलाव के गो. सरसेन पाणी परावते गो भुकेन बाटी परावते गो. तो ड्रिंक्स इंटरवल के बाद गेम पुनः शुरू होता हुआ. बल्लेबाजी करने वाली टीम है लाखा गोर सनराइजर्स. 4 ओवर की समाप्ति के बाद 43 रन 4 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी के लिए आए हैं नीलेश राठौड़. ड्रिंक्स इंटरवल के बाद एक मौका बना था विकेट लेने का और उस मौके को गंवाते हुए गेंदबाज
नीलेश और ड्रिंक्स इंटरवल के बाद आते हुए पहले रन 2 रन। तो इस 2 रन की मदद से 45 रन 4 विकेट के नुकसान पर लाखा गौर ये टीम बल्लेबाजी कर रही है। पुल केलेला हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने प्रदीप यांनी पुढे झेपवत हा झेल घेतलेला आहे। उत्कृष्ट असा झेल आणि लाखा गौर संघाचा 5वा गडी बाद झालेला आहे। गीत बोलेवार हरपना मनीषा मोहन राठोड।
या स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एक सूचना आहे. बंजारा प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा हे फक्त माध्यम आहे. आपल्याला समाजाच्या एकत्रीकरणासाठी या ठिकाणी आपण हे सामने खेळतो आहे. कुठल्याही पद्धतीचा वादविवाद या ठिकाणी कुठलाही खेळाडू करणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि मैदानाच्या आत कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि जे लोक या अगोदर रजिस्टर झालेले आहेत या स्पर्धेसाठी तेच या सामन्यात सहभाग नोंदवू शकतील. कोणीही नवीन खेळाडूने या ठिकाणी खेळण्याचा आग्रह धरू नये. आपल्याला ही संधी पुढच्या वर्षी मिळेल. ही स्पर्धा झाल्यावर पुढच्या वर्षासाठी नाव नोंदणी सुरू होणार आहे. तर तेव्हा आपण आपलं नाव आयोजकांना भेटून आग्रहाने नोंदवून घ्यायचं आहे. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा, 5 गडी बाद. साठ धावा, 5 गडी बाद. मोठा हिट करण्याचा प्रयत्न आणि 6वा गडी बाद झालेला आहे तो लाखा गोर सनरायझर्स संघाचा राहुल पवार. 15 चेंडू 30 धावा, 61 धावांवर 6वा गडी.
66 धावा 6 गडी बाद. जितेंद्र चव्हाण गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करतोय विजय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शराबी क्या शराबी दिल में जिसके गम न हो लुट के ऐसे झूठ शराबी पास जिसके हम न हो ओ साकी साकी रे साकी साकी आवाज रह न जाए कोई ख्वाहिश बाकी ओ साकी साकी. डबल स्टेप पुढे सरसावून तोलूनला हा वाईड लॉंग ऑफ सीमारेषा पार षटकार. मदक बर्फी तेरी झलक शर्फी 74 धावा. बातें करे दो हरफी. 7 ओव्हर 74 धावा 7 गडी बाद. बॅक टू बॅक षटकार. हमारी एंट्रियां दिल में बजी घंटियां. तर माफ करा, या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोलवला आहे. 81 धावा 7 गडी बाद. हा पहिला चेंडू होता. या पहिल्या चेंडूवर षटकार ठोलवलेला आहे. मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर षटकार होता आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार. तर धावसंख्या आता झालेली ती 1 धाव. सपनात जागपणी नशिबी भोगाचा दावला तुझ्या कीर्तीचा हाय तुम्हाला चावला तुझ्या कीर्तीचा
आता मात्र उत्कृष्टाची फलंदाजी. 97 धावा, 96 धावा. विजय चव्हाण 10 चेंडू 23 धावा. या डावातला या षटकातला शेवटचा चेंडू. किसन राठोड यांचा सामना करतील विजय. पुन्हा एकदा उत्तुंग षटकार आणि 102 धावा केलेल्या आहेत त्या अब कुछ करिए लाखा गोर या संघाने. ओ कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल सिद्ध फड़िए तू तर हा आहे बेतरिए खेळाडू ज्याने प्रॉपर रजिस्ट्रेशन केलेलं होतं, प्रॉपर ट्रायल दिलेली होती आणि त्याने ते सिद्ध सुद्धा करून दाखवलेलं आहे आपल्या फलंदाजीच्या बळावर. तर लाखा गौर संघाने 102 धावा केलेल्या आहेत आणि संत सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघासमोर 103 धावांचं आव्हान. जोपर्यंत पुढचा डाव सुरू होतो तोपर्यंत DJ धांडे यांच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत ऐकूया. श्री संत सेवालाल नाम दिए. बोलो श्री संत सेवालाल महाराज की जय. 15 तारीख फेब्रुवारी महिना रोहिदास शंकर चव्हाण जाकी दादा यांच्याकडून विशालला 101 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. विजयला 101 रुपयाचं रोख पारितोषिक. विजयला विनंती असेल की हे रोख पारितोषिक स्वीकारायचंय. किसका मुझे था इंतजार जिसके लिए दिल था बेकरार वो घड़ी आ गई प्यार में हद से गुजर जाना है मार देना है तुझको या मर जाना है जिसका मुझे था इंतजार जिसके लिए दिल था बेकरार वो घड़ी आ गई आज प्यार में हद से गुजर जाना है मार देना है तुझको या मर जाना है क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा दिल भर
हॅलो हॅलो बॅट्समन लवकरात लवकर मध्ये जायचंय. बॅट्समन चला लवकर करा. शेड इधर नाम भूल जाते ना फिर हम. बॅटिंग टीमने 12th मॅन पाठवायचं इथं. बॅटिंग टीम बोजी तुदा एक्स्ट्रा प्लेयर पाठव ना. तर या ठिकाणी खेळाडूंसाठी आणि जमलेल्या दर्शकांसाठी मुख्य संयोजक रमेश चव्हाण यांच्याकडून बिस्किट वाटप ठेवलेलं आहे. तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. रमेशजी चव्हाण यांच्यातर्फे खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी बिस्किट वाटप ठेवण्यात आलेलं आहे. तर सर्व खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. श्री संत सेवालाल प्रतिष्ठान या संघाचे संघ प्रायोजक शैलेशजी पवार या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. बादल नाईक कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. उत्कृष्ट असा झेल घेण्यात आलेला आहे. बघूया आपण ऑस्ट्रेलियाच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न.
जोरदार अपील आणि या ठिकाणी पंच आता आपसात चर्चा करताना Champion, 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 champion. Everybody knows say Kohli is a champion. Champion, 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 champion. Everybody say Dhoni is a champion. UB is a champion. Dhoni is a champion. Dave is a champion. Champion, champion. Don't forget Sachin and Gavaskar. Champion, 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 champion. Nehra Ashwin champion, 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 champion. Suno duniya wale, don't forget we are tougher than. हा धावा 2 गडी बाद. पहिल्या 4 चेंडूवर भरपूर घडामोडी घडलेल्या आहेत. षटकातला हा शेवटचा चेंडू. उंच टोलवलेला हा चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा 2 गडी बाद.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा 2 गडी बाद. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते रघुनाथ. सरळ हातात रघुनाथने झेल घेतलेला आहे. सात समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई, मैं तेरे पीछे पीछे आ गई. ज्ञानेश्वर हे गोलंदाज आहेत, तर रघुनाथ यांनी झेल घेतलेला आहे कव्हर क्षेत्रात. तर तिसरा गडी बाद झालेला आहे. तेरे नैनों से ताका तो आशिक सरेंडर हुआ. जो भिड़ा तेरे जितेंद्र नाईकच्या बॅट मधून निघणारा पहिला षटकार. तूने आपलं शर्मा खातं उघडतोय जितेंद्र नाईक. आणि आपण जे सुमधुर संगीत ऐकत आहात डीजे धांडे यांच्या माध्यमातून, तर आज आमचे डीजे ऑपरेटर संदीप धांडे यांचा वाढदिवस आहे. तर संदीप दादांना संपूर्ण आयोजन समितीतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर संदीप धांडे यांचा आज वाढदिवस, तर त्यांना बंजारा प्रीमियर लीग परिवारातर्फे आमच्या कॉमेंट्री बॉक्सतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पूल करण्याचा प्रयत्न. आणि आता बरंच काही जितेंद्र चव्हाण आणि रोहित, जितेंद्र नाईक आणि रोहित चव्हाण या जोडीवर बरंच काही या संघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. रोहित चव्हाण गोलंदाजी करतायत, तर प्रदीप आणि जितेंद्र हे फलंदाजी करतायत. उंच टोलवला चेंडू, पुन्हा एकदा रघुनाथ, आणि आता मात्र प्रदीपला जावं लागतंय.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा, 4 गडी बाद. तर या ठिकाणी इंटरनेटच्या थोड्याशा प्रॉब्लेममुळे स्कोर अपडेट होण्यासाठी विलंब झालेला आहे. 21 धावा, 4 गडी बाद, 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा, 4 गडी बाद. रघुनाथ आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, नो बॉल. फ्री हिट मिळेल. 22 धावा. पुढचा चेंडू रघुनाथचा. रघुनाथ राठोड. चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा नो बॉल असेल आणि दुसरी धाव. 2 धावा मिळत आहेत. नो बॉल. तर एकूण 3 धावा धावसंख्येला जुळतील आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या 25 धावा, 4 गडी बाद. फ्री हिट पुन्हा असेल फलंदाजाला. समाधान या फ्री हिटचा किती फायदा उचलू शकतो आपण बघूया. फुलटॉस, लो फुलटॉस. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, 2 धावा मिळत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट जितेंद्र नाईक आणि समाधान जाधव यांच्या दरम्यान. 27 धावा.
पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे. पंच मेहुल इंगळे हे पंच म्हणून आपल्या समोर मैदानात असतील. बॅटची आतली कड आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल. कन्हैया यांच्या हातून एक झेल मिस होतोय. एकच धाव मिळते. धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा वाईड. 30 धावा. जितेंद्र नाईक यांना तडाखेबंद फलंदाजी करावी लागेल हा जर सामना त्यांच्या संघाला जिंकवायचा असेल तर. बॅकफुटवर जाऊन या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. कन्हैया या चेंडूला अडवतायत. परत करतायत. तोपर्यंत एक धाव. 31 धावा. 4 गडी बाद. खडे खडे खेळायचा प्रयत्न. उभे उभ्या. कुठलंही फुटवर्क नाही. 31 धावा. 4 गडी बाद. ऑन साइडला टोलून 1 धाव. वेगवान फेकी. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. दरम्यान षटक संपत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. 30 चेंडूंमध्ये 71 धावांची आवश्यकता असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 14.20 14.2 या सरासरीने धावा जमवाव्या लागणार आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. 4 गडी बाद. ऑफस्टंपच्या बाहेर वाईड चेंडू. 33 धावा. सिंगल. आणि आता जितेंद्र आलेला आहे स्ट्राइकला. मिसफिल्ड आणि चौकार मिळेल जितेंद्र नाईकला. धावसंख्या वाढते. 38. DJ
उत्कृष्ट असा फटका जितेंद्र नाईकच्या बॅट मधून षटकार. तीन पूर्णांक 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 44 धावा, 4 गडी बाद. आणि आता मात्र बोल्ड झालेला आहे जितेंद्र. पुरे 40 धावा, 5 गडी बाद. नवीन फलंदाज अनिल पवार. पंचेचाळीस धावा. चेंडू हवेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते 46. 5 गडी बाद. अनिल राठोड यांचा सामना करतील समाधान जाधव. षटक संपलेलं आहे. ड्रिंक्स ब्रेक. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा, 5 गडी बाद. 24 चेंडूत 57 धावांची आवश्यकता आहे. श्री संत सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघाला. जय. 15 तारीख फेब्रुवारी महिना संत सेवालाल महाराज की जय.
24 चेंडू 57 धावांची आवश्यकता. 14.25 या सरासरीने धावा जमवाव्या लागणार आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. तर गोलंदाजीला आलेले आहेत रघुनाथ. उंच टोलवलेला हा फटका सरळ सीमारेषा पार. कुछ करिए बस अर्धशतक पूर्ण होतंय संत सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघाचं. 5 गडी बाद. तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए 52 धावा. आणि आता अशाच काही फटकेबाजीची आवश्यकता आहे श्री संत सेवालाल महाराज प्रतिष्ठान या संघाला. तर या ठिकाणी उद्या या स्पर्धेचा अंतिम सामना असेल. तिसरा दिवस असेल स्पर्धेचा. फायनल सामन्यानंतर बक्षीस समारंभ होईल. त्यात या स्पर्धेत प्रत्येक सहभागी खेळाडूला एक स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे या स्पर्धेतल्या सहभागाबद्दल. तर सर्व खेळाडूंनी कृपया उपस्थित राहायचंय आणि अंतिम सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. बेस्ट व्हर्सेस बेस्ट जे 8 संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत त्या 8 संघांपैकी 2 सर्वोत्कृष्ट संघ अंतिम फेरीत अंतिम सामना खेळतील. त्रेपन्न धावा 5 गडी बाद. आशिक आवारा गली गली में फिरता है तू क्यों बनके बंजारा आ मेरे दिल में बस जा 53 धावा 6 गडी बाद. 5 षटकांच्या समाप्तीने 18 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू 50 धावांची आवश्यकता. 16.67 अर्थात 17च्या सरासरीने धावा जमवाव्या लागणार आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला.
51 माफ करा 53 धावा 6 गडी बाद 5 षटकांच्या समाप्तीनंतर. अठरा चेंडू 50 धावांची आवश्यकता. अतिरिक्त धाव अनिल सामना करतील सुनील यांचा. रवींद्र जाधव हे गोलंदाजी करतायत. ऑफस्टॉपच्या बाहेर कट केलेला आहे. उत्कृष्ट फटका. आणि फलंदाजांना बाद व्हावं लागणार आहे. दुसरी धाव घेताना धाव बाद. पंचावन्न धावा 7 गडी बाद. आणि धावबाद 8वा गडी बाद.
चौकार, उत्कृष्ट फटका, पॉइंट सीमारेषा पार. या चौकाराने रोहित आपलं खातं उघडतोय. धावसंख्या वाढते 59. 14 चेंडू 44 धावांची आवश्यकता. साठ धावा, 13 चेंडूत 43 धावांची आवश्यकता. वाईड बॉल. पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. डॉट बॉलने षटक संपत आहे. 61 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद. ऑन साइडला ड्राईव्ह करून 2 धावा घेतल्या आहे फलंदाज रोहितने. रोहित वैयक्तिक 7 धावांवर, तर अरविंद पवार आपलं खातं अजूनपर्यंत खोलू शकलेलं नाहीये. 64 धावा 8 गडी बाद. डॉट बॉल.
पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेला हा चेंडू, 1 धाव मिळते. 65 धावा. 9 चेंडू 38 धावांची आवश्यकता. आठ चेंडू 38 धावांची आवश्यकता. चौकार असेल. उत्कृष्ट प्रयत्न कव्हर क्षेत्रात. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 69. सात षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा, 8 गडी बाद, 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. खेळाडूंना विनंती आहे की थोडस तापमान जास्त आहे आज, 45 डिग्री सेल्सिअस. तर लवकरात लवकर हा सामना आटपायचा आहे. तुम्हालाही त्रास नाही आणि आयोजकांनाही नाही. कन्हैया तर 5 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. चेंडू हवेत आणि झेल बाद. 9वा गडी बाद. आज उधर जिंदगी हर एक सफर कांच की बोतल में बसे मेरे ख्वाबों का शहर थोड़ी खून है थोड़ा सब्र थोड़ा दुआओं का असर और बेहिसाब जिगर फिर किस बात का डर फर्जी दुनिया फर्जी. तीन चेंडू 32 धावा. बोल्ड आणि लाखा गोर या संघाने हा सामना जिंकलेला आहे. लाखा गोर सनरायझर्स 32 धावांनी हा सामना जिंकलेला आहे.